म्हणते ऐका, गोस्वामींनी रचलेली पद्यावली। मैंने जो सहा है अपमान आज वाटिका में, मैंने जो सहा है अपमान, कारण ही पण पतिव्रता आहे आणि रावण म्हणतो की तिला सीता मातेच्या पायापाशी बसवेन, पायाची सेवा करायला लावीन। एवढी मोठी महाराणी पतिव्रता आणि तिला रावण असं म्हणतोय का दुसऱ्या पतिव्रतेच्या समोर, याच्याशिवाय याच्यापेक्षा दुसरे अपमानाची गोष्ट कोणती। मैंने जो सहा है अपमान आज वाटिका में, शायद वो सहा हो किसी नारी ने। कदाचित कोणाच्या तरी एखाद्या अशा नारीच्या वाटेला असलं दुःख येईल जे आज माझ्या वाट्याला येत आहे। जवळ असून सुद्धा माझा पती माझ्यापासून किती लांब गेलाय सीतेच्या नादाने। मैंने जो सहा है अपमान आज वाटिका में, शायद वो सहा हो किसी नारी ने। मैथिली को पाने के लिए, जी मैथिली म्हणजे सीता माता, मैथिली को पाने के लिए कुछ भी करने को तैयार है पति मेरे दुराचारी ने। काय काय नाही केले याने, किंतु जानकीने निहारा तक नाही, बघितलं सुद्धा नाही याच्याकडे। जानकीने तो निहारा तक नहीं, यत्न तो अनेक किए काम के पुजारी ने। मंदोदरी म्हणते, ऋणी हूं मैं आज सीता की, जरी मी या लंकेत असली, जरी मी या रावणाची धर्मपत्नी असली, जरी या त्रिभुवन या रावणाला थरथर थरथर कापत असलो आणि असल्या सौभाग्यशाली लंकेमध्ये मी असले तरी, ऋणी हूं मैं आज सीता की, नहीं रावण के, मेरी तो बचाई लाज आज जनक के दुलारी ने। आहा हा, अशा प्रकारची ती पीडा, अशा प्रकारची वेदना असून सुद्धा महाराज ही सामान्य वेदना आहे का? ही साधी वेदना आहे का? गोरगरिबाची बाई कधी जन्मते कधी मरते, बाजूच्या घराला सुद्धा पत्ता लागत नाही। पण त्रिभुवनामध्ये ज्या लंकेच्या महाराज महालाचं उदाहरण गाजतंय, तीनही लोकांची नजर ज्या घरावर पडलेली आहे, अशा घरातली ती पट्ट राणी महाराणी, आणि तिच्यावर असला प्रसंग यावा, काय पीडा असतील महाराज। संभावितस्य चा कीर्तीर मरणादतिरिच्यते। संभावित पुरुषाला ह्या ज्या पीडा असतात ह्या मरणापेक्षा वाईट दुःख देतात। अशा जर पीडा माणसाच्या वाट्याला आल्या, मंदोदरी म्हणते, तर त्यानं काय केलं पाहिजे ती चिंतन करू लागली। नारीच्या वाट्याला असली जर पीडा आली तर त्या नारीनं काय केलं पाहिजे? त्या नारीला हे सुधरत नाही महाराज, कारण ती दुःखाच्या आवेगाने जर्जर झालेली आहे। त्या दुःखाच्या आवेगाने तिला स्वतःला हरवून टाकलेलं आहे। त्या दुःखाच्या वेगाने, दुःखाच्या होरपळण्याने तिची सदसद विवेक बुद्धी नष्ट झालेली आहे। त्याच्यामुळे आता मी काय केलं पाहिजे हा विवेक तिच्या आतमध्ये जागा होत नाही। मग अशा वेळेला उद्याच्याला भविष्य काळामध्ये ज्या नारीवर असला प्रसंग येईल, त्या नारीनं काय केलं पाहिजे याचं उदाहरण देण्यासाठी, याचं उत्तर म्हणून तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये प्रस्तुत करतात। तुका मने भोगे, तुका मने भोगे, तुका मने भोगे, तुका मने भोगे, तुका
सुख वसे तुझे पाये 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 तुका मरे भोगे विडा केले जावे गे विडा केले जावे गे विडा केले जावे गे आज मरे भोगे विडा केले जावे गे विडा केले जावे गे विडा केले जावे गे मनुष्य जन्माला आपल्या कर्मानं येतो. जन्माला आपल्या कर्मानं येतो, यावंच लागतंय. जोपर्यंत कर्म आहेत जन्माला यावं लागेल. हुतूपणा करून चालत नाही. आले देवाची मना आणि तेथे कोणाचे चालेना. जन्माला यावंच लागतंय. पण जन्माला आल्यानंतर माणसाचं कर्तव्य आहे, आपण आपल्या अशा एका शक्तीची आराधना केली पाहिजे, ज्या शक्तीमुळे सुखाचा प्रसंग अथवा दुःखाचा प्रसंग का जर वाट्याला आला आणि तो प्रसंग जर आपल्याला झेलेनासा झाला तर त्या शक्तीचं आवाहन आपण करावं. यासाठी प्रत्येक जन्माला आलेल्या माणसानं अशा शक्तीची आराधना, अशा शक्तीची उपासना केली पाहिजे. कारण या जगामध्ये दुःखाच्या विस्ताराला मर्यादा आणि तालतंत्र नाहीत. एखाद्याच्या वाट्याला अशा प्रकारचं सुख प्रारब्धाच्या बलानं येतं. काही माणसं सुख एवढं सहन झालं नाही म्हणून अटॅक येऊन मेली. म्हणजे सुख सुद्धा जर अति झाली तर आपल्याला सहन करता येत नाही. एखाद्याच्या वाट्याला असं दुःख येतं की ते दुःख पण त्याला सहन होत नाही. अशा वेळेला सुखाचा भोग असो अथवा दुःखाचा भोग असो, ज्या वेळेला तो भोग आपल्याला पीडादायक बनतो, अशा वेळेला त्या भोगातून निवृत्त होण्यासाठी आपली ताकद पुरत नसेल, अशा वेळेला, ज्या वेळेला त्या भोगानं आपल्याला तापवायला सुरुवात केली, तापत्रय विदग्ध झालं अंतःकरण, अशा वेळेला माणसाने काय करावं? ज्या शक्तीची, ज्या परमात्म्याची, ज्या उपास्य देवतेची आपण आराधना करतो त्याला मध्ये घ्यावं. त्याच्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. आपल्या जवळ दुनियेतल्या कितीही गोष्टी असू दे, पण एक प्रसंग असा येतो आपल्याला त्याच्यातून पार पाडणं सोपं जात नाही. अशा वेळेला आपली इष्ट देवता आपण मध्ये घालायची असते. आणि म्हणून या इष्ट देवतेची आराधना तुकोबाराय बोलतात, धाव वेगे आता मला सहन होत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला येतो. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या वाट्याला अशा प्रकारच्या दुःखाचा भोग भोगण्यासाठी उपस्थित होतो. पण जोपर्यंत आपली ताकद पुरते तोपर्यंत आपण त्या दुःखाला सामोरं जातो. पण एक वेळ अशी येते की आपली ताकद पुरत नाही. महाराज, त्या मथुरेची अशी दुर्दशा झाली कंसाच्या योगाने.
विनाकारण महाराज जंगलात असायचे ते ऋषीमुनी आणि त्यांच्या धर्मपत्नी त्या ऋषीमुनींना यज्ञ करण्यासाठी तयाऱ्या करून द्यायच्या आणि यानं आपलं जगाच्या कल्याणासाठी हवन करायचं. ओम केशवाय स्वाहा केशवाय नमः. ओम नारायणाय स्वाहा नारायणाय नमः. ओम माधवाय स्वाहा माधवाय नमः. ओम वरुणाय स्वाहा ओम वरुणाय नमः. जगाच्या कल्याणासाठी यज्ञ करतात ते. या बाबाला कोणी यज्ञ करणारा जर दिसला तर महाराज कृपाण घेऊनच यायचा आणि यज्ञ करणारा ऋषी जर त्याला दिसला तिथंच मुंडकं उडवायचा आणि त्याच यज्ञकुंडामध्ये टाकायचा. महाराज असली दुर्दशा केली आणि त्या ज्या त्यांच्या स्त्रिया यानं उगीच उचलून घेऊन जायच्या बापाच्या असल्यावानी. कोण महाराज असल्या दुःखाला सामोरं जाईल? कोण जाईल त्याला व्यसन घालायला? सारीच्या सारी मथुरा नगरी अत्यंत त्रस्त झाली महाराज. आणि मग त्यांनी सुद्धा आवाहन केलं. गोकुळामध्ये नंद बाबा सहित वृंदावन धामामध्ये आबाल वृद्ध स्त्रिया पुरुष लहान मुलं यांनी 2 वर्ष 24 एकादशीची व्रताचं अनुष्ठान केलं. त्याचा परिणाम त्या कंसाला व्यसन घालणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच्याच घरात जेलमध्ये जन्माला आला महाराज. देवाच्या शक्तीचा सामना करणं कोणालाही संभव नाही. म्हणून अशी एक शक्ती आराध्य उपास्य म्हणून आपण बनवून ठेवली पाहिजे आणि दररोज प्रसंगाविषयी तिचं आवाहन केलं पाहिजे. देवा मला सांभाळ. आणि जे देवाचं सांभाळणं असतं तसं या जगात आपल्याला कोणीही सांभाळू शकत नाही. महाराज बाकीच्या खाण्यापिण्याच्या काजू बदामच्या व्यवस्था आपल्याला करता येतील, आपल्या खिशात आहेत. पण ज्या वेळेला आपल्या जीवात्म्यालाच काळाच्या द्वारा हात घातला जातो तिथं सामर्थ्य कोणाचं चालेल महाराज? सोडविना तुला देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी. सह्याद्रीची पर्वतरांग महाबळेश्वरच्याही पलीकडे गेली. ती सह्याद्री पर्वतरांग ही सप्तशृंगीची पर्वतरांग या बाजूला नाशिककडे आपल्या इथून वज्रेश्वरीपासूनची गेली ही सप्तशृंगी पर्वतरांग. आणि ही या बाजूला जी गेली कृष्णा नदीचे जे खोरे ही सगळी सह्याद्रीची पर्वतरांग. त्या कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर कराड, आताचं जे कराड आहे,
कराड हे छोटंसं पूर्वी गाव होतं. आता त्याचं तालुका बनला आहे, पण पूर्वी हे गाव होतं छोटंसं. पिंपळघर आपलं छोटंसं होतं ना पूर्वी. आता कल्याणला लागल्यामुळे शहरात जमाव होत आहे. रस्ता गेला, दुकानं झाली. तसं ते कराड छोटंसं गाव. त्या छोट्याशा गावामध्ये बाहेरून एक सुनबाई आली. सांगाल का कोणी? आपण नाव कोण तिचं? संत सखूबाई. कराड गावामध्ये ब्राह्मण परिवार. दुष्ट महाराज, सासू महादुष्ट आणि नवरा सासूचं ऐकणारा. परिस्थिती गंभीर. तिला फक्त 4.5 तास झोपण्यासाठी काय दिले जात असतील तेवढेच. बाकीचा वेळ असा कोणता तास नव्हता ज्या तासामध्ये सासूची तिला शिवी ऐकायला मिळत नव्हती. महाराज, अत्यंत दयनीय परिस्थिती. पोटभर जेवायला नाही. का? 4 वर्ष झाली लग्न होऊन संतती देत नाही म्हणून. बरं आहे का हे? आताच्या युगात जर असताना तो तिथंच खापाळला असता सासू सासऱ्याने, आई बापाने. महाराज, पोटी संतती होत नाही याला मुख्य कारण आहे प्रारब्धामध्ये बसलेला प्रतिबंधक. पण देवधर्माचा नाद न केल्यामुळे, सत्संग विवेक न ऐकल्यामुळे माणसं उलटे अर्थ लावतात आणि विनाकारण दुःख पदरात बांधून घेतात. पण ते भोगायला आलं आमच्या सखूबाईला. महाराज, पाण्याला जाताना शिवी देऊनच, दिसत नाही का ढाबरी, पाणी घेऊन आली तरी ढाबरी इतका वेळ कशाला लागला? पाणी भरून झाल्यानंतर महाराज घरामध्ये स्वच्छता करायची, साफसफाई करायची. आली नागिन. अशी कोणती वेळ नव्हती ज्याच्यामध्ये तिला शिव्या सासूच्या जाच सोसावा लागत नव्हता. नवरा तसलाच. उरली सुरली कसर सासऱ्यानी पार पडायची. 4 माणसं घरात. महाराज, तरी सुद्धा त्या माऊलीनं दुःखाला सुख कसं बनवायचं जणू काही जन्म घेतल्यावरच शिकून येत होती. ही नारीची सहनशक्ती आहे. ही प्रत्येक नारीमध्ये एखादी बावलट असते, तिला कळत नाही, उलटा पुलट वागते ती. नटण्या थटण्यामध्ये आयुष्य वाया घालवणाऱ्या नारीला ही शक्ती मिळत नाही. ती देवाच्या आराधनेमध्ये असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. पूजापाठ करणं, रांगोळी काढणं, सडा संमार्जन करणं हे आईकडूनच शिकून आलेली ही सखूबाई. पण इथं तिला कसलाही महाराज स्वातंत्र्य नव्हतं. पराधीन जीवन जगत होती. एक दिवस नदीवर पाणी भरण्यासाठी गेली. आषाढाचा महिना, पावसाचा. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये पाऊस मुसळधार असतो. पावसाचं जोरदार आक्रमण. पण तशाही परिस्थितीमध्ये आषाढ महिना कशासाठी प्रसिद्ध आहे व आपल्याकडे? आषाढ महिना हा पंढरपूरच्या वारीसाठी प्रसिद्ध आहे. शुक्ल पक्षातली एकादशी. आकाशामध्ये ढग जमून आलेले. मुसळधार पाऊस आता पडत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेली सखूबाई तिकडनंच एक दिंडी चालली होती पंढरपूरकडे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, काय ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा 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 माऊली तारा, ज्ञानोबा 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 माऊली
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. तुम्ही बोलत नाही का इथं मला एकट्याला मागता दिलाय भाई तुम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे. हे भजन आहे हेच तारक बनणार आहे याच्यासाठी बोंबलतोय कधीपासून. दिंडी पाहिल्याबरोबर कधी नव्हे ते सखूबाईच्या अंतरामध्ये देवाच्या दर्शनाची तीव्र जिज्ञासा जागी झाली आणि तिनं महाराज एक बघितलं नाही दोन घडा आणलेला होता नदीवर पाणी भरण्यासाठी टाकून फेकून दिला तिथंच. दिंडीमध्ये गेली आणि त्या भजनाच्या आनंदाने महाराज देह भान विवर्जित सखूबाई वारकऱ्यांच्या भजनामध्ये नाचू लागली. साडी घातलेली, पदर डोक्यावरून घेतलेला, कमरेला पदर खोचला आणि त्या भजनामध्ये संत सखूबाई देहभान हरपून नाचत निघाली पंढरपूरला आणि नाचायला लागली. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. महाराज जसा 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 भजनाचा रंग तिच्या अंतरामध्ये फिरला तशी तशी संत सखूबाईला जिंदगीत पहिल्यांदा कुठेतरी सुखाचा अनुभव झाला. का? कारण सुख वसे तुझी पायी मज ठेवी तये ठाई. आणि अशा प्रकारे अलौकिक सुखाचा तिला आनंद झाला. पण म्हणतात ना चाहड्या असतोच की नाही. पाव किलो जरी घेतलं तुम्ही तरी त्याच्या चाहड्या एक तरी निघणार. अर्धा किलो तांदूळ आणा त्याच्यात खडा नाही निघाला तर कशाला मारा. खडा हा निघणार. एका चहाड्यानं जाऊन घरी कळ लावली. बाई कामातून गेली. बाई कामातून गेली काय झालं? ती उताने उडी पालती होऊन भजनात नाचते निघाली पंढरपूरला. हो तिला पाण्याला पाठवले आम्ही. गाडा बिडा फेकून दिला पाण्याचं तिनं. कंबरेला पदर खोचलेला आणि ती त्या वारकऱ्यांच्या निर्लज्जासारखी नाचते म्हणे. आणि सांगू का एक आपल्याला महाराज, भजनात निर्लज्जासारखं नाचावं, खुशाल नाचावं, कारण ते देवाचं भजन आहे. कुठेही असा तुम्ही जर का मस्ती भोगायची असेल, तुम्हाला जे आवडेल नाव देवाचं ते नाव घ्या. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पतित पावन सीताराम. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पतित पावन सीताराम. कोणतंही भजन येऊ द्या, तुम्हाला जे पाठ असेल ते. मनातलं दुःख हलकं जर करायचं असेल, बोलवा त्या देवाला. तो कुठं नाही अशी जागाच नाही. बोलवा त्याला, करा धावा त्याचा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. ते पाठ असेल ते बोला, त्याच्या नावानं त्याला हाक मारा. तो आल्याशिवाय राहत नाही महाराज. इथे घरात कळ लावल्याबरोबर घरची मंडळी, नवरा सासरा, बोलता येत नव्हतं धड. त्याची जीव वाकडी झाली. कुठे गेली सखूबाई, कुठं गेली सखूबाई करत आला महाराज. ओढीत केसांना धरून फरफटत नेली हो तिला. सगळ्या लोकांच्या समोर तिच्या अब्रूची चिंता न करता सगळ्या लोकांसमोर तिच्या केसांना धरून सखूबाईला ओढत ओढत घरात नेली महाराज. मला सांगायचंय तरी सुद्धा सहन केलं तिनं. मरायची आठवण नाही काढली.
याचं नाव आहे नारीची शक्ती. विठ्ठला 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 विठ्ठला. कसलंही दुःख बरोबर असू दे आमच्या नारी शक्तीपाशी. भजनाचा आश्रय घ्यावा, आपल्या देवतेचं आवाहन करावं. त्याच वेळेला ही शक्ती उद्घाटित होते, नाहीतर झाकून जाते. महाराज, देवाची शक्ती बरोबर घ्यावी लागेल. नारीमध्ये ही शक्ती आहे. घरच्या माणसांनी ठरवलं, बाई बिघडली आणि बिघडलेल्या बाईला आळा घालायचा असेल, जर का कोणीतरी जरा करा ना आम्हाला मदत, थोडंसं काय तमाशा चाललाय. सखूबाईला शिक्षा करायची. ज्या वेळेला आपण पाणी देतो, भाजी लावल्यानंतर आळा बनवतो, त्याला आळा कशा करता आळा बनवतो हो त्या पाण्याला? पाणी जी लावलेली भाजी तिच्या मुळाला गेलं पाहिजे, दुसरेच कुठं नाही फाकलं पाहिजे, म्हणून त्याला आळा बनवतो. तसं सखूला आळा घालावा लागेल. सासूबाईनं आतमधून डरकाळी फोडली. हिला जर आळा घातला नाही तर आपल्या कुटुंबाची इज्जत ही उधळवल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या दरबारात तुझ्या कुटुंबाचं काय याची चिंताच नाही महाराज. आहा, ऐका ऐका. आता हिला 15 दिवस खायला द्यायचं नाही. 15 दिवस हिला एका खांबाला बांधून ठेवायचं. बाईला जर आळा घातला नाही तर आपलं ही नाक कापल्याशिवाय सोडणार नाही. बांधलं महाराज, असं कचून खांबाला बांधलं सखूबाईला. सासरा, सासू आणि नवरा तिघांनी मिळून हिच्या विरोधात बंड पुकारलं आणि कचून बांधलं. त्या बांधण्याच्या रेषा तिच्या मांसामध्ये दोर घुसायला लागला, तरीसुद्धा पर्वा केली नाही. माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून माझे सासू सासरे मला शिक्षा करतात असं म्हणून तिनं स्वतःला शांत केलं, तरीसुद्धा तक्रारीचा ब्र काढला नाही संत सखूबाईंनी महाराज. पण मात्र चित्तामध्ये तिला पंढरपूरची आठवण झाली. ज्या अर्थी वारकरी पंढरपूरला पांडुरंगाकडे चाललेले आहेत, त्या अर्थी पांडुरंगाच्या दर्शनाची एकादशी जवळ आलेली आहे असा तिनं अंदाज बांधला. पण देवा, काय माझं दुर्भाग्य, मला इथं बांधून ठेवण्यात आलेलं आहे. कोण सुख धरोनी संसारी, राहो सांग मजबा हरी, अवघ्या नाशिवंता परी, थिता दुरी तूही अंतरसी. हे देवा, काय या संसारामध्ये एवढं पडलंय, मला इथं बांधून राहायची पाळी आली आहे. जगद्गुरु तुकोबाराया तिच्या दुःखाचं वर्णन करतात.